तर रिसेंटली मी गेलो होतो मुंबईवरून सोलो राईड करत कोकणामध्ये आणि कोकणामध्ये बरंच काय एक्सप्लोअर केलं आहे या टायमाला मी. आणि मी गेलो होतो सर्वात फेमस जागेवरती जिथे कायाकिंग केली जाते, खवणे बीचला. मालवण साईडला मी 2 वर्ष अगोदर गेलेलो. तिथे अशा फॅमिली सोबत माझी ओळख झाली ना, खरंच तर आता मित्र नाही तर एक माझा भाऊच आहे. गेल्या ब्लॉगमध्ये मापणमध्ये भरपूर जेवलो आणि खूप मजा मस्ती केली. आणि या ब्लॉगमध्ये आपण बोटिंग सफारी एक्सप्लोअर करणार आहोत आज. म्हणजे निवती लाईट हाऊस, ओल्ड हाऊस, ब्रिटिश काळात बांधलेला लाईट हाऊस, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तिथे जर आपल्याला डॉल्फिन पाहायला मिळाले तर किती मस्त असेल ना. तिथून मी दुसऱ्या दिवशी गेलो देवी सातेरीकडे आणि इथे मी काही मागितलं होतं ते माझं पूर्ण झालं, म्हणून देवीला पाया पडायला पुन्हा मी या ठिकाणी आलो. दिवसाची सुरुवात आपण केली निवती बंदरावरून. इथूनच आपल्याला बोट मिळणार आहे, त्या बोटीतून आपण जाणार आहोत. तर हा ब्लॉग स्टार्ट करतो. सो गुड मॉर्निंग. मी काल स्टे केला आपल्या खवणेमध्ये. त्यानंतरला आता आपण बोटिंग करायला जात आहोत. तर त्यामध्ये आपण पहाटे लवकर उठल्यावरती असं स्पीच देणं थोडंसं कठीण असतं, तरी पण मी ब्लॉग करतोय. म्हातारीची चूळ आणि जे गोल्डन रॉक आहेत ते सर्व आपण पाहणार आहोत आज. आणि मी कुठून बोटिंग करतोय ते सर्व तुम्हाला कॅप्शनमध्ये मी डिटेल्स देईन. रुपेश नाव आहे त्याचं थोडंसं एक इंट्रोड्यूस पण करूया त्याला. आणि इथे थांबून आता तो बोट घेऊन येईल. त्यानंतरला थोडं पुढे आतमध्ये जाऊ, व्हिडिओ स्टार्ट करू, ड्रोन शॉट ॲड करूया, सर्व नीट एकदम प्रॉपर. दिवसाची इतकी सुंदर सुरुवात होईल मला वाटलं नव्हतं, कारण की आपण सकाळी आहे ना लवकर उठत नाही. पण ह्या टायमाला मी बोटीमध्ये होतो आणि सुंदर सुंदर नजारे पाहायला मिळत होते. आणि आपल्यासोबत आज बऱ्याच मंडळी होत्या. म्हणजे निवती लाईट हाऊस पाहायला बरेच लोक आले होते. त्यामध्ये परीला तर तुम्ही ओळखतच असाल. मालवणमधल्या पोरी ना अजिबात घाबरत नाही, कारण की या परीची गँगच तशी होती आणि एकदम बिंदास. मस्त मजा आली या सफरमध्ये. देखो ना गाइस, देखो ना. सो आपल्यामध्ये एक नवीन मॅडम ॲड झालेल्या आहेत. भावना नाव. अच्छा, हॅलो. सो काय एक्सपिरियन्स, तुम्ही पहिल्यांदा आलात की? अच्छा. आता दादा आपण इथे जातोय ना? आता कुठे चाललो आपण? आता गोल्डन रॉकला, किल्ले निवती बीच. अच्छा. सो पाठीमागे तिथे गोल्डन रॉक आहे आणि कुठून सो जेव्हा आपण बोटीतून येतो आतमध्ये तर पहिला पॉईंट जो आहे तो गोल्डन रॉक आहे निवती बीचचा. सो किरण जेव्हा त्या रॉकवरती पडतात तेव्हा तो असा एकदम गोल्डन कलरमध्ये तो थोडा असा चमकतो. सो अर्ली मॉर्निंग झाली आहे, अराऊंड 8:15 झालेत आणि त्याच्या सूर्यकिरणाने तो थोडासा कलरफुल दिसेल, तो मी तुम्हाला दाखवतो. पहिलं ठिकाण जे आपल्याला दाखवतात ना पहाटे एकदम सकाळी, ते गोल्डन रॉक. मॉडल खाली पडते मॉडेल आले हो. 3 मॉडेल आहेत. तर आपला हा जो खडक आहे याला गोल्डन रॉक असं म्हटलं जातं. जेव्हा सूर्याची किरणं याच्यावरती पडतात तेव्हा एकदम गोल्डन कलरनी हा चमकतो. सो ऑलमोस्ट म्हणजे तसाच चमकतोय. जसं असं शेड्स चेंज होतील सूर्याचे तसं असा कलर थोडासा चेंज तुम्हाला दिसेल. मस्त निवांत, असं नाही की आलो 5-10 मिनिटात गेलो, निवांत बसून तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला ही अशी बोटिंग करायची असेल तर कॅप्शनमध्ये नंबर दिला आहे, तो नक्की तुम्ही जाऊन बघा आणि कॉल करा. रुपेश नाव आहे त्याचं. ते जो हे झाला ना रॉक बघ कसे असे वाकडे आले. काय तो नीट फोटो काढा. अरे तर पडान जावा तुम्ही खाली. हा काढ आणि मला पाठव. गाइस ये देखो क्या हो रहा है. नाही येत.
चालेल 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 चालतंय चालतंय एन्जॉय एन्जॉय आरामात बी केअरफुल. एन्जॉय. बोल काय ते तुमच्या आपल्या मालवणीत भाषेत. मालवणीत बोल ना. सो ही जी गुफा आहे आतमध्ये, त्यामध्ये ते स्वीट पक्षी आहे ना, घरटे बनवतात आणि त्याच्या त्या सलायवा किंवा त्या घरटे बनवताना तो सलायवा पडतो लाळ, त्या लाळीनी बाहेरच्या कंट्रीमध्ये सूप बनवला जातो. त्याने अँटी एजिंग म्हणजे आपल्याला एजिंग नाही होत, त्यानंतर त्यातून थोडं मेडिसिन्स तयार करतात. आणि फोटो काढण्यासाठी सुद्धा 5-10 मिनटे तुम्हाला टाईम दिला जातो, थांबू शकता, मस्त एन्जॉय करू शकता, फोटो पाहिजे तसं काढू शकता तुम्ही. हो आणि तू पुढची बोलशील वाचवा, आम्ही टाटा करत राहू असे. त्याच्या आतमध्ये ना एक गुफा आहे. ते स्वीट पक्षी असतात ना छोटे चिमणीसारखे, ते आपल्या लाळेपासून घरटी बनवतात आतमध्ये गुफेमध्ये. हां आणि त्याचे उपयोग ते फॉरेन कंट्रीमध्ये सूप बनवण्यासाठी करायचे. अच्छा त्याच्यावर आता बंदी घातली. 7 वर्षापूर्वी तस्करी व्हायची ना, हां त्यांना पकडल्याची. ओके ते यायचे आणि इकडून ते घेऊन जायचे. ती घरटी असतात ना, हां हां लाळेपासून. इनलिगली हां इल्लीगल हे पण करायचे त्याच्यामुळे काय काय बनवायचे ना. सूप सूप सूप. अच्छा मग ते आपल्या बॉडीसाठी चांगलं असतं काय की असं काय? अच्छा ड्रग्स वगैरे पण बनवायचे. अँटी एजिंग अँटी एजिंगचं ते सूप. ओके हां तू बघा. मेल्यांनो बघा ना बघा ना मस्त पैकी म्हातारीची चूळ बघणार. पाठीमागे जो लाईट हाऊस आहे तो नवीन लाईट हाऊस आहे आणि पाणी बघा झालं. ओल्ड लाईट हाऊस पाठीमागे आहे. हा वाला जो दिसतोय तो ब्रिटिश काळातला. पाठीमागे जो लाईट हाऊस आहे तो नवीन लाईट हाऊस आहे आणि पाणी बघा झालं. ओल्ड लाईट हाऊस पाठीमागे आहे. हा वाला जो दिसतोय तो ब्रिटिश काळातला. अशा स्पॉटवरती आहोत आपण तिथे म्हातारीची चूळ पाहायला मिळेल आपल्याला. सो परत येईल असं मला वाटतंय. परत येईल लवकर काढा, त्यांना पण बघायचं तुला. थोडे मागे घ्या ना दादा. हे काय आहे? क्षार पाणी एकदम. वाव सही होते.
सो आपण निवतीवरून निघालो आहे. खूप मजा आली. मॉर्निंगला आपण बोटिंग राईड केली, नंतरला नाश्ता केलं. सो आता निघून आपण देवीचं मंदिर आहे तिथे जाऊया, सातेरी देवीला. मंदिराच्या इथे मज्जा आली. म्हणजे परी पण त्याच टायमाला आली गावी आणि मी पण इथेच होतो. माझं पण शूट होतं म्हणून बोटिंगचं, आणि बोटिंगचा व्हिडिओ पण तुम्ही पाहिला असेल. खूप मजा मस्ती केली. मॉर्निंगला 9:30ला आम्ही गेलो आणि 9:10 वाजले येताना, परत येताना. सो तुम्ही जात असाल तर तुम्ही पाण्याची बॉटल, थोडंसं खायला घेऊन जा आणि अजिबात कचरा इथे तिथे टाकू नका समुद्रात किंवा कुठे घेऊन गेलात तर, कारण की येताना तुम्हाला भूक लागेल आणि तुम्ही पूर्ण एक्झॉस्ट होऊन जाल. खूप मजा आली. तुम्ही पण ते म्हातारीचं चूळ जो एक्सपिरियन्स आहे तो एकदम वेगळा अनुभव आहे. त्यानंतरला तिथे पहिले ब्रिटिश काळात राहायची लोक, त्यांनी तिथे काय बोलतात ते हिंदीमध्ये कबर बोलतात आणि त्यांच्या इंग्लिशमध्ये मला काहीतरी असतं त्यांचं, ते मेल्यावरती तिथे गाडतात ना ते. सो ते सगळं तिथे आहे सोबत मैत्रिणीसोबत. हा बघा मंगूस गेला, बघा मंगूस. मग ते कसं ते थोडं एक फ्रीली वाटतं की बाबा हां हे आपलं माणूस आपल्याला आपलं मानतं आहे, तर आपण पण थोडं फ्रीली राहू शकतो त्यांच्यासोबत. म्हणजे सर अशा ऑप्शन्स असतात म्हणजे, आणि बरं वाटतं. लोक आपल्याला आपुलकीने आणि आपलं समजून आम्ही पूर्ण ट्रिप एन्जॉय केली. हे फक्त ट्रिप नव्हती, एक मेमरी होती आणि आम्ही एक रियुनियन टाईप होतो. परीला मी 1 वर्ष अगोदर भेटलो होतो, चैतन्याला पण. चैतन्याच्या फॅमिली, आईवडील खरंच खूपच चांगले आहेत. असं नाही की एक पहिल्यांदा आलेलो तर आम्ही फक्त एक बिझनेस माइंडसेट घेऊन आलेलो, बट नंतरला जाताना मला ते एक फॅमिली असते ना, एक आपली माणसं, त्या टाईपचं इथे तो हे भेटला मला. आणि खरंच असं हे ट्रीट करणं आपल्यासोबत किंवा असं सगळं आपल्याला मिळणं खूप लकी आपण मानू आपल्या स्वतःला. आणि खाली उतरूया, बाईक लावूया आणि त्या मंदिराचं बरंच काम चालू आहे वाटते, तरी आपण दर्शन घेऊ थोडं, कारण की आलो आहे तर दर्शन घेणं महत्त्वाचं आहे. खूप महिन्यापासून बोललो होतो मी येईन आणि मम्मी पण बोलली की जाऊन ये, तर तुला असं वाटतं आहे. तर हे सातेरी देवीचं मंदिर आहे. माझी रील खूप व्हायरल झाली होती इथली, बऱ्याच लोकांनी पाहिली होती. सो दर्शन घेतलं, पाया पडलो. सो तुम्ही पण या इथे. मनापासून खरंच काय मागितलात ना होईल पूर्ण. तर त्या देवीचं तेज, परत बऱ्याच काही गोष्टी आहेत. ती वारुळात देवी आहे. तुम्ही पूर्ण गोल राऊंड मारून देवीला हे करू शकता. बऱ्याच छोट्या मूर्त्यासुद्धा आहेत त्या वारुळामध्ये. म्हणजे या सर्व गोष्टी आहेत आपल्या इथे. इथून आपण काल 4 व्हीलर चालवत होतो
आणि चैतन्य एकदम आपला एकदम चांगला मित्र भाऊ सारखाच आहे. तो कधी मुंबईला आला तर त्याला बोललो ये मालाड बोरवली साईडला भेटू. तो बोलला येईल, थोडं त्याचं काम आहे म्हणून. सो आपण काल इथे जेवलो होतो आणि जेवणसुद्धा एकदम टेस्टी होतं. असं एकदम हे नाही, नॉर्मल नाही, होतं चांगलं. त्यानंतरला एका इथे आपण हे केलं होतं, इथे जेवलो होतो. इथे पुढे केस कापली होती त्या आतमध्ये जाऊन या सलूनवाल्याकडे. स्वतः आपण इथून डायरेक्ट जाऊ मालवणात. जसं आपण काल येत होतो शिंपी विमानतळ ते सगळं बरंच बघत. सो आजही तसंच थोडं बघत जाऊ.